नमस्कार. आज आपण पाहणार आहोत किचन, बाथरूम आणि संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी 36 उपयुक्त घरगुती टिप्स. प्रत्येक गृहिणींना उपयुक्त होतील असे होम क्लीनिंग हॅक्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया आपली पहिली टीप. फ्रीजमध्ये वास येऊ नये म्हणून एका कपड्यात थोडा बेकिंग सोडा बांधा आणि फ्रीजमध्ये ठेवा. बेकिंग सोडा वास शोषून घेतो. दुसरी टीप आहे, मिक्सर ग्राइंडरमध्ये थोडं पाणी आणि काही थेंब लिक्विड डिश सोप घालून चालवा. त्यानंतर पाणी फेकून मिक्सर स्वच्छ पाण्याने धुवा. तिसरी टीप आहे, किचन सिंकमध्ये थोडं बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घाला. 15 मिनिटं ठेवा आणि नंतर गरम पाण्याने धुवा. यामुळे सिंक स्वच्छ आणि ताजीतवानी राहते. चौथी टीप आहे, कटिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी त्यावर अर्धा लिंबू चोळा आणि त्यावर थोडं मीठ घाला. नंतर ते पाण्याने धुवा. त्यामुळे कटिंग बोर्डवरचे डाग आणि वास जातात. पाचवी टीप आहे, मायक्रोवेव्हमध्ये एका बाउलमध्ये पाणी आणि लिंबाच्या फोडी घालून गरम करा. त्यानंतर मायक्रोवेव्हमध्ये साचलेला गर धुवा. यामुळे मायक्रोवेव्ह स्वच्छ होतो आणि त्याचा वास जातो. सातवी टीप आहे, गॅस स्टोव्हची जाळी थंड पाण्यात बुडवून ठेवा आणि नंतर ती साबणाने स्वच्छ धुवा. यामुळे जाळी स्वच्छ होते. सातवी टीप आहे, स्वयंपाकघराच्या जमिनीवर थोडं व्हिनेगर आणि पाणी घालून ती पुसा. यामुळे जमिनीवरील चिकटपणा आणि डाग दूर होतात. आठवी टीप आहे, फूड प्रोसेसरच्या ब्लेंडरवर अडकलेले अन्न साफ करण्यासाठी ब्लेंड गरम पाण्यात बुडवून ठेवा आणि नंतर स्वच्छ करा. नववी टीप आहे, कप बोर्डमध्ये वास येऊ नये म्हणून त्यात एक चारकोल ठेवा. चारकोल वास शोषतो आणि कपबोर्ड ताजातवाना राहतो. 10वी टीप आहे, मिक्सरच्या बॉटलवरचे डाग काढण्यासाठी त्यात थोडा बेकिंग सोडा आणि पाणी घाला. चांगलं हलवा आणि नंतर काही तास ते तसेच ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. 11वी टीप आहे, ओव्हनमध्ये गरम पाण्याचा एक बाउल ठेवा आणि 15 मिनिटं ते गरम करा. त्यानंतर ओव्हनमधील अडकलेली घाण मऊ होऊन ज्यामुळे ते सोपेपणाने बाहेर येऊन स्वच्छ होईल ओव्हन. 12वी टीप आहे, कपावरील चहा कॉफीचे डाग काढण्यासाठी कपामध्ये बेकिंग सोडा आणि थोडं पाणी घालून स्क्रब करा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. 13वी टीप आहे, ग्रेटरवर अडकलेला अन्न साफ करण्यासाठी त्यावर अर्धा कापलेला आला चोळा. आल्याच्या रसामुळे अन्न सोपे होते काढण्यासाठी. 14वी टीप आहे, किचन सिंक ड्रेनमध्ये 1 कप बेकिंग सोडा आणि 1 कप व्हिनेगर घाला. 10 मिनिटे ठेवा आणि नंतर गरम पाण्याने धुवा. यामुळे ड्रेन स्वच्छ राहतो. 15वी टीप, किचन टाईल स्वच्छ करण्यासाठी त्यावर बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिश्रण घाला. काही मिनिटे ठेवा आणि नंतर ब्रशने घासून स्वच्छ करा. 16वी टीप, स्टोव्ह बर्नर थंड पाण्यात बुडवून ठेवा आणि त्यात थोडं व्हिनेगर घाला. काही तास तसेच ठेवा आणि नंतर स्क्रब करा. 17वी टीप, फ्रीजच्या दारातील रबरी पट्ट्यात लिंबाचा रस चोळा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे वास कमी होतो. 18वी टीप, किचन स्पंज स्वच्छ करण्यासाठी त्याला पाण्यात भिजवा आणि मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिटं गरम करा. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. 19वी टीप, किचन फॅन्सच्या ब्लेड्स स्वच्छ करण्यासाठी एक जुना पिलो केस वापरा. ब्लेड
ब्लेंडमध्ये पिलो केस घालून धूळ साफ करा, त्यामुळे धूळ खाली पडत नाही आणि ब्लेंड स्वच्छ होते. 20वी टीप, ओव्हनच्या ग्लास डोअरवर बेकिंग सोडा आणि पाण्याचं मिश्रण लावून 15 ते 20 मिनिटे ठेवा. नंतर ते स्क्रबने घासून स्वच्छ करा, त्यामुळे डोअरवरील चिकटलेली घाण निघते. 21वी टीप आहे, मिक्सरच्या ब्लेंड्सवर अडकलेली अन्नाचे अंश काढण्यासाठी ब्लेंड्स पाण्यात लिंबाचा रस आणि व्हिनेगर मिश्रणात बुडवून ठेवा. काही तासांनी स्क्रबने स्वच्छ करा. 22वी टीप आहे, स्वयंपाकघरातील धातूंच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी धातूंच्या भांड्यावर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस लावून काही वेळ तसेच ठेवा. त्यानंतर स्क्रबने घासून स्वच्छ करा, यामुळे भांड्यावरील डाग लवकर निघतात. 23वी टीप आहे, जुना टूथब्रश वापरून स्वयंपाकघरातील कोपरे, फर्निचरच्या कापातील छोटे भाग, गॅस स्टोव्हचे बर्नर स्वच्छ करा. टूथब्रशने लहान भाग सोपे जाते स्वच्छ करणे. 24वी टीप, स्टाईल्सच्या पट्टी स्वच्छ करण्यासाठी पट्टीमध्ये बेकिंग सोडा आणि पाण्याचा पेस्ट लावा. ब्रशने घासून घ्या, त्यामुळे पट्टीतील घाण निघते. 25वी टीप, स्वयंपाकघरातील काचेच्या खिडक्या स्वच्छ करण्याची युक्ती. काचेच्या खिडकीवर व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण लावा. नंतर पेपर टॉवेलने स्वच्छ करा, त्यामुळे काच स्वच्छ आणि चमकदार होते. 26वी टीप, ओव्हनच्या ट्रेवर अडकलेला अन्न काढण्यासाठी ट्रे गरम पाण्यात आणि डिश सोपमध्ये बुडवून ठेवा. नंतर स्क्रबने घासून ते स्वच्छ करा. 27वी टीप आहे, ग्राइंडरच्या बाउलमध्ये पाणी आणि व्हिनेगर घालून काही वेळ चालवा. नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा, यामुळे बाउल स्वच्छ होतो. 28वी टीप आहे, स्टोव्हवर चिकटलेले पदार्थ काढण्यासाठी त्यावर गरम पाण्याचा स्प्रे करा आणि नंतर स्क्रबने ते घासून घ्या. 29वी टीप आहे, फ्रीजच्या रॅक काढून गरम पाण्याने आणि डिश सोपने स्वच्छ करा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते कोरडे करा. 30वी टीप आहे, मिक्सर ग्राइंडरच्या ब्लेड्सवर थोडं बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस लावून काही वेळ ते तसेच ठेवा आणि नंतर ते स्क्रबने घासून घ्या, त्यामुळे ग्रीस निघतो. 31वी टीप आहे, किचन सिंक नळाच्या आसपास जाम झालेला कॅल्शियम काढण्यासाठी 1 कप व्हिनेगर आणि थोडं पाणी मिक्स करून ते नळावर लावा. काही वेळ ते तसेच ठेवा आणि नंतर ते स्वच्छ पाण्याने ब्रशने घासून घ्या. 30वी टीप आहे, किचन कॅबिनेट्सच्या हँडल स्वच्छ करण्यासाठी त्या भागावर व्हिनेगर स्प्रे करा आणि मऊ कपड्याने पुसून घ्या, त्यामुळे हँडल स्वच्छ होतात. 33वी टीप आहे, गॅस स्टोव्हच्या नॉब्स काढून गरम पाण्यात आणि डिश सोपमध्ये बुडवून ठेवा. नंतर ब्रशने घासून स्वच्छ करा. 34वी टीप आहे, फ्रीजमध्ये जमलेला बर्फ काढण्यासाठी फ्रीज बंद करून गरम पाण्याचा एक बाउल ठेवा. बर्फ वितळल्यानंतर स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्या. 35वी टीप आहे, किचन टॉवेल्स गरम पाण्यात आणि डिश सोपमध्ये भिजवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि उन्हात वाळवा, त्यामुळे टॉवेल स्वच्छ होतात आणि ते बॅक्टेरिया मुक्त होतात. 36वी टीप आहे, किचन काउंटर टॉप स्वच्छ करण्यासाठी 1 कप व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण तयार करून ते काउंटर टॉपवरती स्प्रे करा आणि मऊ कपड्याने पुसून घ्या. असं केल्याने किचन काउंटर लगेचच स्वच्छ दिसेल. अशा प्रकारे प्रत्येक स्मार्ट गृहिणींना उपयुक्त होतील असे होम क्लिनिंग हॅक्स आज आपण पाहिले. माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया असेच काही नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.